नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील 3 ज्योतिर्लिंग बघायचे आहेत ते पण एकाच व्हिडिओमध्ये. चला मग. त्र्यंबकेश्वर, कृष्णेश्वर आणि भीमाशंकर. मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या या छोट्याशा व्लॉग मध्ये. आणि तुम्ही बघताय महाराष्ट्रातील 3 ज्योतिर्लिंगाचा प्रवास. चला मित्रांनो, ह्या प्रवासाचा आनंद घ्या. ठरवलेल्या टायमावरच आमची बस आली होती. गणपती बाप्पांचं नाव घेऊन आमची बस वसईवरून रवाना झाली. नेहमीप्रमाणे मी जागा होतो आणि गाणी ऐकत होतो. आता सकाळचे 6 वाजले होते आणि आपली गँग सुद्धा झोपेतून जागी झाली होती. लवकरच आपण त्र्यंबकेश्वर मध्ये पोहोचणार होतो. खूप सारे हायवे, डोंगर पार करत करत आपण पुढे जात होतो. उज्जैनच्या मेमोरेबल ट्रिप नंतर ह्या ट्रिपला पण खूप मजा येणार होती. आणि बघता बघता आपलं पहिलं डेस्टिनेशन त्र्यंबकेश्वरला आपण पोहोचलो. फटाफट बस मधून उतरून आम्ही देवळाच्या दिशेने रवाना झालो. आणि हाच तो खास क्षण. मित्रांनो, माझ्या जोडीला बोला हर हर महादेव. मंदिराच्या बाहेर येऊन मी नाश्ता केला. आता आपली बस आपले दुसरं डेस्टिनेशन संभाजीनगरकडे रवाना झाली. आणि बघता बघता आपण आपलं दुसरं डेस्टिनेशन कृष्णेश्वरला पोहोचलो. आम्ही फटाफट थोडंसं जेवून देवळाकडे रवाना झालो आणि रांगेत लावून महादेवांचं दर्शन घेतलं. अशा प्रकारे आपल्या दुसऱ्या ज्योतिर्लिंगाचं पण दर्शन झालेलं आहे. आता आपली बस रवाना होईल पुण्याच्या दिशेकडे. चला मग. आता रात्र झाली होती आणि आपली बस फुल स्पीडने पुण्याच्या दिशेने रवाना झाली होती. गुड मॉर्निंग पुणे. पुण्याची हवा आणि पुण्याचा निसर्ग भुरळ पाडणाराच आहे. फटाफट भीमाशंकरला पोहोचून आणि बस पार्किंगला लावून आम्ही देवळाकडे प्रस्थान केलं. आणि काही तास रांगेत लागून आम्ही महादेवांचं दर्शन घेतलं. मी देवापुढे एकच मागणं मागितलं, हे देवा सर्वांना सुखी ठेव. आता वेळ झाली नवीन डेस्टिनेशनची प्लॅनिंग करायची. तोपर्यंत बाय बाय.